नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी लाईफ या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज गहू पेरणी चालू आहे। हे बघू शकता तुम्ही, हे बघा चालू आहे। तर इथे एक सागरवन बॅग घेतलेली आहे, एकरी 40 किलो या हिसाबाने पेरणी चालू आहे। सागरवन बॅग खासाठी पण एकदम चपाती पण एकदम मऊ होते आणि खासाठी पण एकदम नरम असते। पोळी पण मऊदार होते, वातड होत नाही, दिवसानं तुम्ही कधी खाऊ शकता। त्यामुळे आपल्याला इथे एक सागरवन बॅग घेणे। तुम्हाला जर सागरवन बॅग घ्यायची असेल तर मित्रांनो तुम्ही पेरू शकता, काही हरकत नाही। याचा ॲव्हरेज एकरी 10 ते 12 क्विंटल सहजच मिळू शकतो मित्रांनो। त्यासाठी मी पण इथे एक सागरवन बॅग घेतलेली आहे। तुम्ही कुठलीही घेऊ शकता, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही एशियन घेऊ शकता, एशियन। तर इथे पेरणी चालू आहे। बघू शकता, पेरणी चालू आहे। या पद्धतीने चालू आहे। वाफे पण पडत आहे, वाफे। तर मित्रांनो, आपण इथे वाफे जर केले तर आपल्याला आहे ना रान पाणी पण देता येते सहजपणे। पाणी द्यायला पण आपल्याला इथे सोपं होते। त्यासाठी तुम्ही पण आहे की नाही वाफ्याच्या सहाय्याने पेरणी करून घ्या, जेणेकरून पुढे ते पेरणी पण आपण पेरणीद्वारे जर केले तर आपला गहू पण पुढे चालून आपला गहू पण पडू शकत नाही। जास्त जरी पाणी जरी झाले आपल्या गव्हाला तरी आपला गहू इथे पडत नाही। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही गहू पेरून घेणे महत्त्वाचे आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो गव्हाची पेरणी चालू आहे। तर तुम्ही एशियन बॅग जर घेत असाल सागरवन, तर तुम्ही 15 डिसेंबरपर्यंत कधी पण घेऊ शकता। त्यानंतर पण येऊ शकते मित्रांनो, पण थोडा ॲव्हरेज कमी येऊ शकते। त्यासाठी 15 डिसेंबरपर्यंत तुम्ही सहज पेरू शकता। आणि इथे एकरी तुम्हाला 20-20-0-13 घ्यायची आहे, किंवा तुम्ही 18-18-10 घेऊ शकता, किंवा 10-26-26 पण घेऊ शकता। तरी पहिली पेरणी करताना तुम्ही सहज शक्यतो 18-18-10 घेतले तरी चालेल, किंवा 20-20-0 जरी घेतले तरी एकरी एक बॅग चालेल। जास्त खर्चात जाण्याची आवश्यकता नाही मित्रांनो। 18-18-10 या बॅगचा खर्च एकरी 1350ला येऊ शकते। समजा 1350ला एक बॅग, किंवा 20-20-0 घेतले तर ते पण बॅग 1500ला आहे। कारण सगळे रेट वाढून गेले मित्रांनो। त्यासाठी पेरणी करताना तुम्ही कमी खर्चातच व्हावं या हिशोबाने खते घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, ही व्हेरायटी 90 दिवसात येणारी आहे। त्यासाठी आपल्याला 15 डिसेंबरपर्यंत कधी पेरू शकता, काही हरकत नाही। कमी पाण्यात पण येते, 5 ते 6 पाणी लागते आपल्याला इथं या व्हेरायटीला। त्यामुळे काही हरकत नाही। तुम्हाला ठीक वाटेल तर तुम्ही पण हे पेरू शकता। चांगली व्हेरायटी आहे ही सागरवन, खायला पण चांगली आहे। त्यासाठी आपल्याला घरगुती हीच बॅग घेणे महत्त्वाचे आहे मित्रांनो। तुम्ही तर सहजासहजी हीच बॅग घ्या, तर आपल्याला घरी खायसाठी शेतकऱ्यांसाठी हीच बॅग चांगली आहे। विकण्यासाठी जर म्हणत असेल तुम्ही श्रीराम 303 घेऊ शकता, किंवा श्रीराम 101 घेऊ शकता, किंवा तुम्ही अजित पण घेऊ शकता। ही विकण्यासाठी एकदम चांगली व्हेरायटी आहे, पण खाण्यासाठी मित्रांनो चांगली नाही आहे। त्यासाठी शेतकरी मित्रांनो, तुम्ही घरी खायचे असेल तर तुम्ही हेच बॅग चांगली आहे, तुम्ही हेच बॅग टाकू शकता, सागरवनच। तर अशा पद्धतीने पेरणी चालू आहे, बघू शकता।
या पद्धतीने. तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो.